नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज आहे सोमवार आणि सोमवार म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या घरामध्ये आपली आजी जे की बाजाराला जात असते आणि बाजारातून सगळे सामान वगैरे आणते आणि त्याच्यावरतीच पूर्ण आपला हप्ता नाही का रेसिपी घरातल्या जे काही भाज्या वगैरे जे स्वयंपाक वगैरे असतो त्याच्यावरच अवलंबून असतो. ज्यावेळेस नाही का आजोबा ठीक होते त्यावेळेस आजोबा जायचे तेच गावला, गुरुवारचा बाजार राहायचा तेच गावावरून भाजीपाला वगैरे आणायचे. पण आजोबांचं 1 वर्षापासून आता घरापासून कुठं बाहेर जात नाही, तर गेले तर तुम्हाला माहिती आहे की माझ्यासोबत गाडीवरती येतात आणि जास्त काही फिरायला जमत नाही त्यांना. तर त्याच्यामुळे आपली आजी प्रत्येक सोमवारी जाऊन बाजार वगैरे घेऊन येते आणि त्याच्यावरती आपली पूर्ण रेसिपी असतात आणि आमच्या घराचं पूर्णपणे जेवायचं त्याच्यावर अवलंबून असतं. आता बाजारावरून काय काय आणते हे तर तुम्हाला दाखवतोच मी. त्याच्या आधी नाही का आपले आजोबा काय काय करू राहिलेत आणि आजी नाही का बाजाराला गेल्यानंतर आजोबांना काय काय काम करावं लागतं पाठीमागं. मी तर माझं पूर्णपणे सगळं माझं काम संपवलं आहे. तर आत्ता आपल्या आजोबांचं विचारू काय काय करतात ते. बाई बाजारला गेलो तुम्हाला काय काय करावं लागतं? सगळं पाणी ठेवावं लागतं, मग परत पाणी आंघोळीला घ्यावं लागतं, अजून परत कालवून शिजत त्याला जाळ घालायचं, शिजू घालायचं, घ्यायचं शिजवून खायचं. अजून कामच मला मागत येते तुझे. एवढंच दिवस राहतो तुमच्याकडनं? काय एकच दिवस असतो पण आपल्या आजोबाला तेवढं काम करावं लागतं. आठवड्यातून 1 दिवस नानाचा असतो. तरी बघू शकता आता नाही का पाणी त्यांनी पूर्णपणे तापून ठेवलं का. आता याच्यामध्ये ते आंघोळ वगैरे करते. इकडं आपल्या आजोबांनी नाही काय बघा घुगऱ्या शिजून ठेवल्यात तुरीच्या, हे पण त्यांच्याकडेच काम असतं. तर आता मी तुम्हाला दाखवतो की आपली आजी आली बाजारावरून नाही का, बाजारात ते घेऊन आज काय काय आणलं ते बघा तुम्ही. ते बघू शकता 2 पिशव्या आणल्यात. चला हे बघा, ही 1 पिशवी आणली, ती 1 आणली. कसा होता बाजारात? चांगला होता का? लई महाग आज बाजार, महाग आहे. 25 आणि 20. मग आता पाणी कमी पडायला लागलं त्याच्यामुळे उन्हाळा लागला ना. लई महाग. आता बाजार नाही जावं, आता म्हणून आता चटणी मिरच्याच खाऊ. चालेल असंच नाना. तर तू येऊस तर काम करते इथं आणि चटणी मिरची चारायची का नानाला? ते पाणी दाबितोय, वर्ग सांभाळतोय, आणि बाई म्हणते चटणी का? मग चटणीच खावं लागेल. लाल मिरची चटणीला मिरची झाली 40 रुपये. 3.5. 40 रुपये. तर आता बघू आपण काय काय करते बरं का. येऊ शकतात जो तुझं आपलं परमनंट काम दिलेलं आहे ते दररोजच आहे. आपली आजी खुश आहे, स्वयंपाकात ताण वाटलाय. 4 माणसं हाताखाली पाहिजे. आता काय काय आपण आता ओपन करून बघू का याच्यामध्ये काय काय तुम्हाला दाखवाल तुम्हाला. आता ओपन करून दाखवा ना आम्हाला काय काय आणलंय. आता आपण आपल्या आजीला नाही का विचारू तिनं काय काय आणलंय आणि ते किती रुपयाला आणले. आता हे टरबूज आणले 25 रुपयाचे. 2 का? 2 किती किलो येतं? किलो उठते. उगते. आता एक खायचं आणली तिखट शेव आणि साखराची शेव, खुर्मा तो आवडतेचं बरं आणते. खुर्मा आणला ना तुम्हाला? नाही आणलं ते तिचं ते आणते बरोबर. आणि ही तेलाची पिशवी 25 कमी 200ला झाली. म्हणजे 175 रुपयाला. हा. आता फक्त बघत राहा तुम्ही आजी काय काय दाखवते काय आणि काय. शिव गड्डा 10 रुपये झाला. गड्डा? कोबूचा गड्डा म्हणली नाना. कोबूचा गड्डा. त्याला गड्डा म्हणतात का? हा. अय्यो. बरं. कोबूचा गड्डा 10 रुपयाला. मठाची डाळ 30 रुपये पावशे. बघत राह तू फक्त बघत राहा आता काय दाखवते आजी. आणि हे काश्मीरी मिरची, लाल कांदा मसाला, हे केवढ्याचं? आणि खोबरं हे 60 रुपयाचं. हो 60 रुपयाचं आहे. 60 बघितलं का? आणि हे 20 रुपयाचं. दोडके 20 रुपयाचे. आणि ही कोथिंबीर 20 रुपयाची. फुलं आणली काय? आणि चांगली. एकत्रच ओतलं आता हे सगळं. काकडी, वाटाण्याच्या शेंगा, मिरच्या, गाजरं. हे केवढ्याचं? काकडी 30 रुपये, वाटाणे 20 रुपये, मिरची 30 रुपये, काकडी 30 रुपये. तू तर बाजार केला ना सांगती. एकाला म्हणलं ना सांगते बाई तू तर 20 रुपये 30 रुपये. तसंच स्वस्त काय नाही राहिलं. हे आला
हे बघ कृष्ण आलाय ते बघ पहिलं खायचं उचकतोय. गाजर ते त्याला बारीक आहे. ककडी खाली काय ते भोपळं आणलं 10 रुपयाचं. 10 रुपये एवढंच. हा आता याचं काय करायचंय? त्याची तेवढी रेसिपी करायची. तिच्या डोक्यातच बसलं रे बाबा. ते असे नाही का ते फ्रेंच फ्राईज बनवले ते परत बनवणार वाटतं रेसिपी बनवणार. मामाने खाली ककडी चालला कृष्णा चालला. काढू काढू पटकून हा चालू आहे ना. द्या काढ चालला कृष्णा. बाबांनी काय केलं? का आलं चालला दगड घालून तू येतो ह्या का आलं? काढून जातो का आमच्या दारातून? हा वायच्या कोयल्या तो हे सगळं चालक तू टाटा टाटा कर आता कर बिस्किटी दिले ते कालचे आणले पिसी टाकून बैल घेऊन ये रे एकदा. हा फायनली आज नाही का आपली ज्योतू पण चालली. आता अयो, प्रॉपरली चालला आम्ही मामा. तिघच राहिलोच घरामध्ये. सगळे चालले आता. कृष्णा चालला ज्योतू चालली सगळे चालले. त्यांची बॅग वगैरे त्यांना नेऊन सोडायचंय. चला आता आपण तिघच राहिलो. आता आपण कवा तिघच. तेच ना चालले सगळे. ते पी- चल यायचं का? चल 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 अरे चल. ईद आलात लगेच आता पा इकडंच लागलं पाठीमाग. हा सोडीत नव्हता येतानी नानाच्या मागे लागला होता. काहीच फायनली सोडलंय कृष्णाला त्यांच्या घरी. आता काही येत नाही ते बघू शकताय थांबलंय. तर चला आता निघू घराकडे. आपल्या ज्योतूला आणि बाळाला त्यांच्या घरी आणून सोडलंय आणि आता घरी चाललोच होतो. तर तेवढ्यात आठवलं की नाही का 2-4 दिवस झाले आता सागरताई गोपाल वाशिमवरतून आता त्यांनी आपल्या आजी आणि आजोबांना नाही का खायला घेण्यासाठी 200 रुपये पाठवले आहेत आणि अजून मी त्यांना खायला नाही घेतलं. तर आता लक्षात आलं आहे की जाता जाता नाही का आता पातळी लागेल तर तिथून त्यांना 200 रुपयाचं खायला घेऊ. भरपूर दिवस झाले ते ताईंनी 200 रुपये पाठवले आहेत आजी आजोबांना खायला घेण्यासाठी. तर आता ते जाता जाता घेऊ 200 रुपयाचं. तर बघू आता काय चांगलं भेटतं आणि ते खायला घेऊ. 2.5 किलो द्या. चला 100ला 5 किलो खरबूज, 100ला 2.5 किलो, 100ला 5 किलो, 5 किलो खरबूज, 100ला 5. उन्हात जाण्याचं नाही का तेलकट घेण्यापेक्षा म्हटलं फळच घ्यायला पाहिजे. आणि सकाळी तसं बी टरबूज वगैरे आणले खायला पण आणले. तर मग आता खरबूज आणि द्राक्षे घेतले आहेत. हे बघा पुढं बाहेर गेलं का बघ असे करतात दोघं जण. मी बाहेर गेलं का चोरून खातो. हे बघ तो लेकीने पैसे दिलेले तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत पोहोच. हा तुमच्या लेकीने त्या दिवशी 200 रुपये दिलेले त्याचं खायचं तुम्हाला आणून दिले. आणि द्राक्षे पण येतं. लेकी बाई हो तुम्ही किती पैसे दिलते तेवढ्याच खायला आणलं आम्हाला. 200 रुपये दिले त्याचं आणले. अजून द्राक्षे त्याचे ते पण देतो. दरंगशे आणले, खरबूज आणले, एवढं आणलं खायचं ना आम्हाला. त्याच्याकडे देते टरबूज कापरे पावसर होते. तुम्ही दिलेले ताई 200 रुपये तुमच्या आजीपर्यंत पोहोच झालेले आहेत. हे बघू शकता द्राक्षे वरून त्यांना येतं. आता थंड पण आणला मिरिंडा आणि खरबूज पण आणले. तर तुम्ही निलूजवळ पैसे दिलेले, निलूने आम्हाला खायला आणलं. निलू पण जपतो आणि तुम्ही पण जपता. तुम्ही तर लय जपतात जास्त निलूपेक्षा बी. खरंच जपत आहेत बाई. संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि पावसाचं वातावरण झालं आहे आणि त्यामध्ये आपल्या आजोबाने एकदम मनसोक्त आनंद घेत येतं. बघू शकतात काय खाते तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. अरे बघू शकता नाना नाही का आनंद घेऊन राहिले. काय खातात नाना? काय म्हणते याला काय नाना काय खाते बघ नानाला माहित नाही. माहिती नाही. कोणालाच माहित नाही खाऊ राहिले. फेस फाईस, बघ तिला माहिती तिनं म्हणलंय. तिला विचारा काय आहे काय म्हणे. फेस फाईस, फेस खाईन फेस भेस खाईन परत खाईन फेस खाईन म्हणते बा. गेलं की बा फेस फाईस खायला. फेन फाईस. फेन पाहिजे का? येण पाहिजे का लेकी बाळी न काय खातोय मलाच माहित नाही पण तुम्ही या खायला काय करायला मला नाही सांगतो खातोय मी. बघू शकता इकडं नाही का आपल्या आजीने बघ कढईची भाजी शिजवून ठेवली आहे आणि आता चहा मांडती. देवाची देव तर सगळं करायचं. जीव वाईट गुण गेला लेकी बाई हो. तुम्ही तरी एखाद दिवस काम करू लागाली आम्हाला. या आजीला भेटायला थोडं कामं करू लागा तिला. बोलायचं का त्यांना? बोलीते त्यांना बी तो एकल्याचीच आजी नाही. माझी लेकी बाई येता नाती येता. अजून आले मग त्यांची पण आजी तू हा मग बोलव काय असतं ते गळू नये म्हणून पात्र लावते त्याला काय म्हणते? मलाच नाही आमशील का काय म्हणते. आमसील होय. एमसील ॲमसील म्हणजे का?
ते लावलं नाही तर गळणार नाही, ते लावावं लागेल. आजीन ते बघ गुळाचा चहा पिते इथं. दररोज गुळाचा पिते सकाळ संध्याकाळी. साखरेचा चहा पिलो काय होत ना? साखर वाढती म्हणून याने आणि गुळाचा चहा पिलो कमी होती का? काहीच नाही झालं गुळाच्या पिल्यापासून, काहीच नाही. साखर कोत असते का गुळ? गुळा साखरेने होती साखर, गुळात नाही होत. ज्यावेळेस पावसाचं वातावरण होतं ना त्यावेळेस नाही का चहा घ्यायला एक वेगळीच मजा असते. म्हणजे नाही का सगळे कोण बघू शकता ढगं दाटून आले होतं आणि त्याच्यामध्ये नाही का चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. म्हणजे गुळाचा चहा आहे मी कधी मध्येच घेतो, पण आज नाही का वातावरण एवढं भारी झालं की म्हणून चहा घ्यायची. माझी पण त्यांच्यासोबत एक चहा नाही, एक नंबर गुळाचा चहा आहे. आरोग्यदायी गुळाचा पण म्हणू शकतो आपण. ठाण्यामधून नाही का आपल्या उषा पारंड्यातही येतात. त्यांनी अक्षुकडचे गिफ्ट वगैरे दिलं होतं, ते गिफ्ट वगैरे घरी आले. पण त्यापैकी नाही का एक आपला बिस्किटचा पडा होता, आपल्या चिकूला पाठवला होता. तो बिस्किट पडा आपण नाही का आता चिकूला नेऊन देऊ, अजून त्याला माहित नाही, तर बघू त्याच्या चेहऱ्यावरती रिॲक्शन. चिकू कसे आलोय बघा, बसलाय. दर बिस्किट तुला. काय लागले बाबा? बर्थडे नाही, काहीच नाही. तो बड्डे नाही, पण तुला नाही का एका ताईंनी उषा ताई का त्यांनी पाठवलंय ठाण्यावरतून. थँक्यू ताई. का मग पाठवलंय काय काय माहिती आहे का तुला? नाही. तू ते पाणी देत नव्हता का झाडांना, त्याच्यामुळे पाठीलाय तुला हे. आता दररोज पाणी दे झाडाला, हे खाय. काय पार्सल? हा कसं वाटतं तुला? आले. आज आजी बरोबर तुला पार्सल आलंय. सो गाईस तुम्ही भरपूर टाईम नाही का मला विचारलं होतं कमेंटमध्ये की चिकूचे मम्मी पप्पा आणि ताई दाखव. तर आज मी तुम्हाला नाही का बिस्किट पुड्याच्या निमित्ताने व्हाय ना का उषा ताई मी त्यांच्या घरी आलो. म्हणजे तसं पण येतच असतो, पण आता नाही का टाईम भेटला आणि आलो मी. तुमच्या बिस्किटचा पुडा वगैरे द्यायचा होता त्यामुळं. तर बघू शकताय हा आपला चिकू, ह्या मामी आणि ही आपली रिया. मामा नाहीत घरामध्ये, ते पण तुम्हाला दाखवले असते. ते एवढी फॅमिली असते, 4 जणांची मिळून एक फॅमिली यांची. तर आता चिकूला त्याचं पार्सल वगैरे दिले, त्यांची फॅमिली वगैरे पूर्ण तुम्हाला दाखवली. आज आपल्या कृष्ण नाही घरामध्ये, तर घर एकदम सोनं पडलंय ना, तर इकडे तिकडे ओरडत असतो आणि घर भरल्यासारखं वाटतं. तर आज नाही का एकदम सोनं पडलंय. तर आता आपल्या ताई आणि आपले बाळ कमी कमी 3-4 महिने लागते यायला. तोपर्यंत आता आम्ही तिघच येतं आणि तुम्ही एक प्रेक्षक आपली हक्काची फॅमिली. तर आपल्या आजी आणि आजोबा काय करते तुम्हाला दाखवतो. आज नवीन एक नाही का त्यांना गोष्ट मी दररोज आता लावून देतोय. गाईज बघू शकताय हे बघा, आजी आजोबा नाही का गाढवाचं लग्न बघते. आपल्या आजी आणि आजोबा नाही का 2 जण मूवी बघू राहिले तर गाढवाचं लग्न आणि एकदम हसू राहिले तर मजा एकदम मस्त मध्ये. तर आजचा ब्लॉग कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. असं जीव लावताय, असेच जीव लावत राहा आणि कमेंट भरभरून येता तुमच्या प्रत्येकाची कमेंट रीड करतोय मी आणि त्याच्यातून काहीतरी दररोज घेतोय आणि शिकत राहतोय. तर नवीन कोणी असेल अजून तर आपल्या आयडीला जर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, कारण एक आपली हक्काची फॅमिली आहे आणि लवकर त्याच्यामध्ये जॉईन व्हा, म्हणजे कसं घर भरल्यासारखं वाटेल. तर भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर. आजी, तू भरवलेल्या घासात अमृताची गोडी आहे आणि हातावर गपचूप दिलेल्या पैशात अख्खं जग विकत घेण्याची ताकद आहे. तुझ्याबद्दल काय बोलू आजी, आईची जागा घेणारी दुसरी माय आहेस तू. स्वतः उपाशी राहून घास भरवणारी दुधावरची साय आहेस तू.